ईश्वरी भिसे यांना ऍडमिट करून घेण्यासाठी पैसे मागितले हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं मान्य केलंय, पण ईश्वरी भिसेंच्या मृत्यूशी रुग्णालयाचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण रुग्णालयानं दिलं। ईश्वरी भिसेंच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयाची 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती। त्या समितीनं हा अहवाल दिलाय। समितीच्या अहवालानंतर भिसे कुटुंबानं आक्रमक प्रतिक्रिया दिली। ऍडमिट करून घेण्यासाठी 3 लाख रुपये पुरेसे नव्हते का असा सवाल भिसे कुटुंबानं केलाय। ऍडमिट होण्यासाठी ऍडव्हान्स मागितला, दीनानाथ रुग्णालयाची कबुली। ईश्वरी भिसेंना ऍडमिट करण्यासाठी सुरुवातीला पैशांची मागणी केल्याचं रुग्णालय प्रशासनानं मान्य केलंय, पण ईश्वरी भिसेंच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासन जबाबदार नसल्याचा दावाही त्यांनी केलाय। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा चौकशी अहवाल समोर आलाय। कमी वजनाची 7 महिन्यांची जुळी मुलं, जुन्या आजाराची गुंतागुंत आणि कमीत कमी 2 ते 2.5 महिने NICUचे उपचार लागतील हे समजावून सांगितलं। 10 ते 20 लाख खर्च येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली होती। त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या, मी प्रयत्न करतो असं सांगितलं। रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला आणि आपली अडचण सांगितली। त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा, म्हणजे मी डॉक्टर घैसास यांना सांगतो असं सांगितलं। डॉक्टर घैसास यांना असं वाटत होतं की रुग्ण पैशांची तजवीज करतायत। तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता। वृत्तपत्रांमधल्या माहितीप्रमाणे 28 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता महिला सूर्या हॉस्पिटल वाकडमध्ये भरती झाली। 29 मार्च रोजी सिझेरियन झालं। दीनानाथ मधून सदर रुग्ण ससून आणि तिथून सूर्या हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीने गेला। सिझेरियन सुद्धा दुसऱ्या दिवशी झालं याची नोंद घ्यावी। सूर्या हॉस्पिटलमधील माहितीनुसार आधीच्या ऑपरेशनची आणि कॅन्सर संबंधीची माहिती नातेवाईकांनी लपवून ठेवली होती असं समजतंय, असं रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय। ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून भिसे कुटुंबानं तक्रार केल्याचा दावाही रुग्णालयानं केलाय। महिला रुग्णासाठी ट्विन प्रेग्नेन्सी धोकादायक होती। रुग्ण पहिले 6 महिने तपासणीसाठी रुग्णालयात आलाच नाही। ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार केलेली दिसते। जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट व्हा हा सल्ला रुग्णानं पाळला नाही। रुग्णालयाचे वैद्यकीय सल्लेही पाळले नाहीत, शिवाय ऍडमिट होण्याचा सल्लाही गांभीर्यानं घेतला नाही। तर रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारी तक्रार केली गेली असावी असं रुग्णालयाच्या अहवालात म्हणण्यात आलंय। वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनुजा जोशी, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉक्टर समीर जोग आणि प्रशासक सचिन व्यवहारे यांची 4 सदस्यीय समिती बनवण्यात आली होती। बरं, 3 लाख रुपये पुरेसे नाहीत का पेशंटला ऍडमिट करून घ्यायला? आहेत का नाही तुम्ही सांगा मला। कुठल्याही नॉर्मल पेशंटला म्हणजे कुठलाही पेशंट गेला तर 3 लाख रुपये हे नाही आहेत का? बेसिक 3 लाख रुपये आपण हे करतोच ना। बेबीची डिलिव्हरी झाली होती का? NICU मध्ये ठेवलं होतं का? आम्ही असं त्यांना काहीच म्हणलं नव्हतं, आम्ही पैसे देतो, 1 दिवस तरी देऊ शकत होते ना। कुठला सामान्य माणूस 20 लाख रुपये एका दिवसात आणणार किंवा 10 लाख रुपये एका दिवसात आणणार आहे? ऍटलीस्ट 3 लाख रुपये भरून ते पेशंटला ऍडमिट करून घेऊ शकत होते, ब्लिडिंग थांबवू शकत होते।